500 रुपये करणे बोललो सीधा. मोठं पार्सल असेल तर कसं घेऊन जायचं? म्हणजे तुम्ही 40 30 40 किलो 50 किलो आपल्याला चढवणार आणि 100 रुपये एक्स्ट्रा घे बोलणार आणि मिटवणार, तसं नाही चालत ना. हे बघा असं काहीतरी पार्सल बांधलंय मी, म्हणून तुम्हाला बोलतो मी. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि परत एक घेऊन आले तुमच्यासाठी एक मस्त असा नवीन व्हिडिओ. त्या व्हिडिओमध्ये जास्त करून तर आपण पोर्टरबद्दल माहिती आणि फक्त काही आपल्या टिप्स घेऊन आलो आहे तुमच्यासाठी. आणि आपण ऑनलाईन आले तुम्ही ऑर्डर घेतली 2.1 किलोमीटरवरून ऑर्डर घ्यायची आपल्याला रबाले MIDC मधून. ती घेऊन जायचं आपल्याला घाटकोपर ईस्टला. तर आता पिकअप करायलाच चाललो. आताच पाऊस येऊन गेला. फक्त ऑडिओ मॅनेज करून घ्या, कारण माईक हेल्मेटमधला काढून मी आतमध्ये कॉलरला लावला, त्याच्यामुळं आवाज थोडासा खरखर असा पण येऊ शकतो. मला खूप लोकांच्या कमेंट येतात की मोठं पार्सल असेल तर कसं घेऊन जायचं, ऑनलाईन पेमेंट असेल तर कसं घ्यायचं, ऑनलाईन पेमेंट असेल तर ते अकाउंटला कधी येणार, असे खूप प्रश्न आहेत लोकांचे. ते पण तसं पण आपलं जर एखादं जर ऑर्डर जर भेटली तर ते पण दाखवीन तुम्हाला मी कसं काय करायचं आहे. तोपर्यंत चला ही ऑर्डर पिकअप करतो. 5 minutes later. लोकेशन उधर बता रहा है पीछे से। क्या है, मगजमारी का काम रहेगा तो भाई कैंसिल कर दो, मेरे को मगजमारी नहीं चाहिए। थोड़ा छोटा है ना, कुछ लोगों का बड़ा रहता तो आ जाता। बड़े की बात वही नहीं, तुम वजन की बात कर रहे हो ना, साइज कितना जाता है पता है? कितना अच्छा, हमको सिखा रिया है। जाता है? ओवर साइज छोटी छोटी चीजें ज़्यादा। ओवर साइज कितना साइज जाता है बता मेरे को? जो भी जाता है 40 सेंटीमीटर जाता है, खाली 40 सेंटीमीटर, 40 सेंटीमीटर बाई 40 सेंटीमीटर। तो ये साइज में भी ज़्यादा है ना, वही बोल रहा हूँ मैं। ऐसा अगर रूल देखेगा तो हमको काट के रखना। ये सब सामान वैसे बोला जाए तो ये सामान टेम्पो का है। देख लो, अगर बांध के हो रहा है एक गोने में तो दे दो, नहीं तो फिर कैंसिल कर दो। A few moments later. देख लो भाई, ये सब भी करना पड़ता है। रख दो, ऐसा रख दो। आड़ा रख दो उधर वाला। खुलेगा नहीं ना तुम्हारा? खुलेगा नहीं है ना? एक आगे ले इधर कर बाबू, अंदर के जा, पसंद है तो मतलब नहीं है। आया ना, खुलेगा ना अभी नहीं करेगा। पहले जो ऑफिस का क्या ही करे यार, वो पहले पेंट तो करे तब तो रेडी हो ऑफिस। मेरे को नहीं लग रहा ऑफिस में बैठूं, चला कलरिंग नहीं हो पाएगा। कलरिंग हो फटाक फेस वाला सपना हो गया ना, उतना ही है ना, इतना ही है ना। काही पिकअप तर केलंय. हे बघा, असं पण कधी कधी असं पण असतं, लोकांना वाटतं की फक्त म्हणजे 20 किलो वजन नाही आहे तर किती पण साईज मोठी द्या, तर 20 किलो नाही आहे, एवढ्या गोण्या आहेत, 5-6 गोण्या आहेत, काय वजन कुठं आहे असं उचलून दाखवणार आपल्याला. पण भाई फक्त वजनावरती नाही आहे ना, साईज पण मॅटर करते. तर असं असतं कधी कधी आहे ना, छोट्या ऑर्डरमध्ये पण लय मगजमारी करायला लागते. म्हणजे कधी कधी 20 किलोच्या आतमध्ये पण असतं, पण दिसायला कधी कधी लय मोठं असतं. म्हणजे समजणारा कधी कधी समजून घेतो, समजणाऱ्याला समजवायला काय वाटत नाही. तर ठीक आहे, चलो अजून आपलं 15 किलोमीटर आहे, थोडा अर्धा तास लागेल जायला. त्या साईडून जर जायचं असेल ना तर खूप खराब आहे रस्ता. आहे बघा, एवढा हा टोल एवढा इथं हे करताय, त्या टोलवरनं एवढं पैसे कमवत आहेत. एक रोड बनवायला काय होतं या लोकांना? ह्या साईडून कोण नेता मंत्री कोण येत नाहीत ना, म्हणून हा रस्ता चांगला नाही आहे, खराब आहे. आणि ह्या रोडला जर तुम्ही आलात ना काही, कोणतरी जर आला असाल ना तर मला नक्की कमेंट करून सांगा. असा वास येतो ना इथं, लय घाण वास येतो इथं, लय म्हणजे सांगू नाही शकत एवढा घाण वास येतो. मला आता पूर्ण असं उलटीसारखं व्हायला लागलं. मी काच बंद केलंय तरी पण मला उलटीसारखं होतंय. ठीक आहे, चला थोडंसंच राहिलंय,
भेटतो सरळ तुम्हाला त्या ड्रॉप लोकेशनला. ऊन पण आहे, रेनकोट बघतो पावसाचं कसं कसं होतंय, नंतर रेनकोट पण काढून टाकतो. भाई शेवटी रेनकोट तर काढला. रेनकोट काढला, फोनचा कव्हर काढला, माईक आतमध्ये लागलेला ना कॉलरला, माईक भिजलेला घामाने. माईक काढून लावलाय परत हेल्मेटच्या आतमध्ये. आता काय पावसाचं वातावरण वाटतंय खरं. रेनकोट घालून तर फिरू नाही शकत, आल्यानंतर बघू, आल्यानंतर घालायचा. मला थोडंसंच राहिलंय. आपला फोन पण किती गरम झालेला त्याच्या आत. माझा फोन जर कसा एकदम हीट झाला ना तर ऑटोमॅटिक बंद होतो, म्हणजे ॲप काहीच चालत नाही. तर मगाशी ॲप सगळं बंद झालेलं आणि ब्राईटनेस ऑटोमॅटिक कमी होतोय बघा, काय दिसत पण नाही. ठीक आहे, चला जरा थंड होऊ दे. फोन पण थोडंसंच बाकी आहे, 5 की 6 किलोमीटर का काहीतरी होतं आपल्याला इथूनच. हायवे पासून थोडंसं 500-600 मीटर मला वाटते असेल, जास्त लांब नाही आहे. चला पहिला ही ऑर्डर कंप्लीट करतो. भाई आपल्याला पुढं तो आपला जो मेन घाटकोपर आपला वाशीला जायचा मेन हा आहे ना, सिग्नल आहे ना मोठा, तिथनं युटर्न मारून यायला बोलत होतं. पण मी पुढं नाही गेलेलो, मी पहिलाच राईट मारलाय बघा. इथनं फक्त 1 किलोमीटर दाखवतोय 5 मिनटं, आणि तिकडनं काहीतरी 2.5 किलोमीटर दाखवत होतं 8 मिनटं. 800 मीटर 4 मिनिटात पोहोचतोय. डायरेक्ट तुम्हाला लोकेशनवरती भेटतो आता, ड्रॉप लोकेशनला. 5 minutes later. उठालो. पेमेंट भाई आप ही करने वाले हो ना? वही करने वाले? हाँ, 238. फोन नाही करू ना, कर देंगे ना वो. झालंय भाई, पार्सल तर दिलंय. हे ऑर्डर आपण दिले, कंप्लीट झाले. 5 स्टार सोबत कंप्लीट करूयात. ते पेमेंट बोललाय तो करतो बोललाय, फोटो पाठला त्याने क्यूआरचा माझ्या. अंधेरी ईस्ट, ठीक आहे बघूया. पहिला तर उबेरवरनं, नंतर त्या डिलिव्हरीच्या ॲपवरनं कुठली तरी ऑर्डर घेईन, त्याच्यानंतर पोर्टरवरती येईन. कारण या अंधेरी वेस्टचीच यायला लागले, अंधेरी ईस्ट, अंधेरी वेस्ट, अंधेरी साईडचीच येते. हे डिलिव्हरीची एक मगजमारी आहे, सारखं कधी पण या लॉग इन करावं लागतं. बघा गोरेगावची राईड आले. ऑर्डर जर पार्सल जर असतं तर घेतलं असतं, राईड आले. तर चला भेटतो तुम्हाला, बघतो कुठली पहिला ऑर्डर भेटते का त्याच्यानंतरच. भाई कधीपासून इथंच बसलेलो होतो. ह्या सगळ्या ॲपवरून, हे पोर्टर, उबेर, ते ट्रॅकर बॉस, डिलिव्हरी, ते अंकल डिलिव्हरी, ते वी-फास्ट सगळ्यावरून चेक करून वैतागलो. शेवटी मी ऑर्डर घेतले. हे बघा 367 रुपयाची ऑर्डर आहे. ते आपल्याला ती 350 रुपये आपल्याला कलेक्ट करायचे आहेत. आणि कस्टमरचा फोन आलेला, बोललं की पार्सल थोडंसं ओव्हर वेट आहे तर एक्स्ट्रा काहीतरी देतील बोलले. पण घेऊन जाणार की नाही ते विचारलं, कारण बोलले की जर घेऊन जाणार नसाल तर कॅन्सल करतो. तरी आपल्याला घेऊन जायचं आहे कारिवली, म्हणजे भिवंडीला घेऊन जायचं आहे. इथूनच घाटकोपरवरूनच घाटकोपर वेस्टवरनं घ्यायचे आपल्याला. 2 किलोमीटर की काहीतरी मला दाखवलेलं पिकअप डिस्टन्स. 2.3 किलोमीटर आहे, 11 मिनटं लागतील आपल्याला जायला. तर चला पहिलं तर पिकअप करतो. बघूया पार्सल किती आहे. तो बोलला आहे खरं वेट जास्त आहे, बघूया किती जास्त आहे. 30-35 किलो बोलला आहे, पण बघूया किती आहे. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर मला बोलला आहे की फक्त 100 रुपये एक्स्ट्रा देतो बोलला आहे. पण 100मध्ये जास्त जर वेट असेल तर 100मध्ये थोडी ना होणार आहे भाई. 100मध्ये कसं होईल? म्हणजे तुम्ही 40 किलो 50 किलो आपल्याला चढवणार आणि 100 रुपये एक्स्ट्रा घे बोलणार आणि मिटवणार, तसं नाही चालत ना. तर ठीक आहे, चला बघूया पार्सलमध्ये काय आहे. पहिला वेट किती आहे, साईज किती आहे, वेट किती आहे पहिला बघूया, त्याच्यानंतरच पुढचं बघू काय आहे. घेऊन जायचं आहे की नाही ते तिथे गेल्यानंतर समजणार आहे. म्हणून त्याला बोललो मी येतोय बोललो, कॅन्सल नका करू. असलं आपल्या मनासारखं जर घेऊन जायचं, नाही तर नाही कर बोलायचं कॅन्सल. लोकेशनवरती आलो, पीछे रखूंगा. क्या है इसमें? नीचे नहीं गिरेगा ना? गिरेगा नहीं.
नहीं, मेरे को बैठने के लिए भी जगह होना चाहिए। वो हिलेगा ना, एक बार बांध दूंगा ना तो हिलेगा नहीं वो। हाँ पोर्टर से भाई आया लेके गया। हाँ 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 आओ। वो मैं आपको स्क्रीन शॉट भेज देता हूँ। हाँ हाँ चलिए। पेमेंट वहीं पे करेंगे ना? पेमेंट साइड से खुलेगा नहीं ना ये? ये साइड से थोड़ा डर है मुझे, इधर ऐसा बांध देते हैं। पहले एक ले लो आप। बस ना, वो साइड एक ले लो, वो वाला दो साइड वाला, और एक है ना अपने पास। उधर ही लगाओ जहाँ पे वो लगाया वहाँ पे लगाओ। अंदर से इधर से लगाओ ऐसा। हाँ निकलेगा तो नहीं है? नहीं नहीं, वो तो रैप किया है ना, वो नहीं निकलेगा इधर से। देखना जरा, ठीक है? ठीक है, पेमेंट वही करेंगे ना? ये भी है? ये आप एक ही बोले थे मेरे को। एक 500 रुपये करने बोलो सीधा। कितना हो रहा है इसमें? 367 है, 500 रुपये बोल दो करने। नहीं हाँ ठीक है। भीगने वाला कुछ चीज़ नहीं है ना इसमें? भीगने वाला कुछ नहीं है ना? भीगेगा नहीं, ये रैपिंग किया हुआ है ना। हाँ हाँ भीगेगा नहीं, लेकिन एक जरा ध्यान रखना। हाँ, वो तो मैं आराम से ही जाने वाला हूँ क्योंकि इतना वजन है अभी। ठीक है चलो, फ़ोन करो, आपको ही फ़ोन करो ना पूछ के। ठीक है चलो, हाँ ठीक है चलो, थँक्यू। भाई पार्सल घेतलंय, 2 नाहीत, आपलं 350 का काहीतरी दाखवतोय पेमेंट। 500 रुपये करायला बोललो, ठीक आहे बोलला, करतो बोलला 500 रुपये। असं भाई कस्टमर असलं ना लय भारी वाटतं, कारण जास्त बडबड करायला लागत नाही, जास्त मगजमारीचं टेन्शन नाही, काय नाही, निवांत घ्यायचं सीधा चला. नाही तर कुणाकुणाला आहे ना 50 रुपयासाठी पण लयच भांडणं करायला लागतात माहिती आहे. 50 रुपये कोण कोण द्यायला नाही बोलतो. पहिला तर हा फक्त 100 बोललेला, म्हणजे 450. तर त्याला बोललो मी असं असं आहे बोललो, सरळ बोललो 500 करायला बोललो. तो बोलला ठीक आहे बोलला, मी 400 रुपयाचं बिल आहे सांगेन आणि 500 रुपये करायला बोलेन बोलला. ठीक आहे ना, तसं पण आपण दुसरं पार्सल घेणार होतो ते, असं समजू की त्याच्यामध्ये हे भेटलं. तर डिस्टन्स तुम्हाला नाही सांगितलं, 32 किलोमीटर आहे आपलं, आपल्याला 1.5 तास लागेल जायला. म्हणजे आता वाजलेत किती बघा, 12 वाजलेत बरोबर, 12 वाजून 6 मिनटं झालेत. बघूयात आपण किती वाजेपर्यंत पोचतोय. 1.5 तास मॅपमध्ये दाखवत आहे ना, मॅपमध्ये 1.5 तास दाखवत आहे. जर ट्रॅफिक असेल तर आहे ना अजून टायमिंग दाखवाल, नाहीतर मग 1.5 तासामध्ये पोचून जाऊ आपण. सीधा हायवेनी सरळ आता ठाण्याला जाणार, मला वाटतं ठाण्यावरूनच मला घेऊन जाणार आहे. पुढे थांबतो, पहिला बघतो कुठल्या साईडून दाखवतंय, कुठनं जवळ पडतंय तिकडनं जाऊया. नाहीतर हे मॅप आहे ना कधी कधी लय फिरवून जराशी फक्त ट्रॅफिक जरी असली ना तरी फिरवून सांगतं. आपल्याला इकडनंच इझी पडणार आहे ठाण्यावरनं. बघूया तरी पण एखादी मोडकी तोडकी जर ऑर्डर जर भेटली ना रस्त्यात, भिवंडी साईडची कुठली पण, तर घेईन भाई. अजून एक 113 है, 113 नाही रे भाई, 100 200 तरी पाहिजे, 200च्या वरती तरी पाहिजे ऑर्डर आता, एवढ्या लांब जायचं आहे म्हटल्यानंतर. चला बघूया किती वेळ लागतोय. माईकला कॅमेराला चार्जिंग आहे माझ्या अजून, पण माईकचे चार्जिंग संपत आले. कॅमेरा का मी चार्जिंगला लावू शकतो पॉवर बँकला, पण ह्याला नाही लावू शकत, कारण त्याचं हे नाही आणलेलं ॲडॅप्टर, त्याचा चार्जर नाही आणलेला. कारण हे डायरेक्ट कॅमेरा कसा आपला डायरेक्ट टाईप सीला चार्जिंगला लागतो, तसं माईकचं नाही आहे. माईकचं एवढं ते हे वेगळं आहे, त्याचा माउंट वेगळा आहे चार्जरचा, ते त्याच्यावर ते ठेवायचं आणि मग त्याला टाईप सीनी चार्ज करायचं. ठीक आहे चला, हे जरा कम्फर्टेबल आहे का बघा, कसं बसलो आहे बघा, मी अनकम्फर्टेबल बसलो आहे पूर्ण. त्याला जरा पाठीमागं सरकवतो, कम्फर्टेबल करतो सीधा. 1 hour later. काहीच भिवंडीला पोचलो आहे कधीच. हे बघा ह्या साईडला आहे ना, म्हणून मी ऑर्डर घेत नाही. इकडं फक्त ट्रक असतात, मोठे मोठे कंटेनर ट्रक. अशा रस्त्याने पण जायला लागतं बघा. आता इथनं सुटलो, इथनं जरा पुढे गेलो, परत ट्रक. आपल्याला किती 1.5 तास दाखवत होतं ना, 1.5 तासाच्या हिशोबाने चालतोय. आता आपण 12 वाजता निघालेलो ना तिथून,
अजून पण मला 19 मिनटं दाखवतंय पोचायला. 1:32 आपण पोचू. हे बघा पूर्ण ट्रक, दुसरा काय तुम्हाला फोर व्हीलर वगैरे काय दिसणार नाही, फक्त ट्रक हे टेम्पो. ट्रॅफिक बघा. कसं जायचं इथनं. असं वाटतं ते नॅशनल एक्सप्रेस हायवे असतो ना, तिथं टू व्हीलर फोर व्हीलर अलाउड नसते, टू व्हीलर अलाउड नसते, तशीवाली ट्रॅफिक आहे. ट्रकवाल्याने भाई साईड दिले आहे जायला, मध्येच जाऊन अटकलेलो. बघा चिखल आहे. असा रस्ता जवळजवळ 10 किलोमीटर मी आलो असेल, कंटिन्यू असाच रस्ता आहे. आपल्याला पेट्रोल पण टाकायला लागणार आहे. पेट्रोल कालचं होतं तेवढंच आहे, त्याच्यामध्ये जवळजवळ आता ते पहिल्याचे 18 आणि हे 30, जवळजवळ 50 किलोमीटर झालेत. अजून 18 मिनटं लागतील आपल्याला. हा बघा जा. सर ट्रॅफिकमधनं आहे ना भाई, रिस्क पण लय आहे, रिस्की आहे हे लय. कारण कधी कुठला ट्रकवाल्याला थोडी ना दिसतं. आपण समजा जर पुढच्या चाकावाशी आपण जर उभा असलो त्याच्या, तर त्याला थोडी दिसणार आहे तिकडनं. तर ठीक आहे चला जातो सर, आता ड्रॉप लोकेशनलाच भेटतो तुम्हाला. ट्रॅफिकमधनं पहिला बाहेर पडतो, तर बोलायच्या नादात कुठल्या तरी ट्रकच्या खाली यायचो. हे बघा कसले खड्डे आहेत बघा, मोठे मोठे. त्याच्यातनं पार्सल सरळ बांधलं असलं तर ठीक, नाहीतर मग वाटेल सगळं पार्सल. म्हणून आहे ना, तुम्ही पार्सलसाठी जर आहे ना बाईकवरनं घेऊन जाताना जर रस्सी वापरत असाल ना, आपली नॉर्मलवाली रस्सी, तर तीवाली नका वापरू, ही रबरवाली वापरा. कारण ह्याच्यामुळं कसं जरी हल्लं ना तरी ते आपल्या हिसाबाने त्याला खेचून धरतं. पण नॉर्मलवाली रस्सी तशी नसतं. नॉर्मलवाली रस्सी कसं जरा हल्ली की ते ढिल्लं होत जातं, लूज होतं. पहिल्यापासून मी रबरवालीच रस्सी यूज करतो. बांधून ठेवायची झंझट नाही, फक्त अडकवलं झालं. हाँ भाई आ गया लोकेशन पे. हाँ ये अपना लोकेशन पे आ गया वो पे. नहीं आ रहा है, वो फ़ोन किया था. पोलीस लोक पण भाई मदत करायला आलेलीत माझी. त्यांनी थांबवलेला मला नंबर बघून. पहिला तर माझा नंबर बघत होता. निकालो उधर से. इधर इधर. एक मिनट रुको. पेमेंट घेतलंय भाई. 500 रुपये बोललेलो घ्यायला, 500 रुपये दिलेत. ही रस्सीवाली अशीच ठेवतो मी, ती नाही काढत, फक्त ही छोटीवाली फक्त काढतो. ऑर्डर कंप्लीट. ह्याच्यामध्ये बघू किती वाढलं आहे काय, की तसंच दाखवते. नाही तेवढंच आहे, 349.
हे बघा दाखवतो तुम्हाला. 349 पेमेंट होतं, आपण 500 रुपये घेतले. अशी कधी कधी ऑर्डर भेटते, रोज सारखी सारखी अशी ऑर्डर नाही भेटत. तर ही ऑर्डर कंप्लीट करूया 5 स्टार सोबत. तर बघूया आपल्याला पुढची ऑर्डर कुठली भेटते. आपली आतापर्यंतची अर्निंग झाली आहे 526 रुपये. आणि आपण टायमिंग बघा 1:38, म्हणजे आपण बरोबर टायमिंगवरती पोचलो आहे. 1.5 तासामध्ये आपण बरोबर आलो आहे. बघूया आता पुढची ऑर्डर कुठली भेटते. वेट करतो, ते उबेर डिलिव्हरी सगळं चालू करतो. आता कुठं ते थांबतो साईडला. पेट्रोल पण टाकायचं आहे आपल्याला. ह्याच्यावरती नका जाऊ कारण ते बंद, हे खराब झालं आहे माझं. उबेरवरनं घेतली आहे ही पहिला पिकअप करूया. बघूया पोर्टरवरनं भेटते का. भेटेल पोर्टरवरनं, पण थोडा वेळ मला थांबायला लागेल. थांबणार मी आता, काय पर्याय नाही. थांबून बघूया कुठली भेटते काय ऑर्डर. ही काहीतरी 214 रुपयाची ऑर्डर होती. पोर्टरवरची एक भेटली तर मस्त काम होईल. चला पहिला ही तर पिकअप करतो. भाई आपल्याला राईटला जायचं आहे, मी लेफ्टला ठेवली गाडी. प्रेरणा कॉम्प्लेक्स. हे बघा प्रेरणा कॉम्प्लेक्स. D1 मध्ये भाई 104 मध्ये जायचं आहे. 104. इतना ही आहे ना. भाई असं काय पार्सल आहे, हे घेऊन जायचं आहे आपल्याला. कोपर खिरणे. हे रिसीव पिकअप कंप्लीट. बघू मॅप टाकूया, हळूहळू पुढं जाऊया. बघूया ऑर्डर भेटली तर भेटली. बसतंय काय डिग्गीत. बसलं. पहिलं तर आता पेट्रोल टाकूया. 25 किलोमीटर दाखवत आहे. पुढं कुठंतरी पेट्रोल पंप दाखवत आहे. पहिला तर पेट्रोल टाकून घेऊया. गाडीत पेट्रोल नाही आपल्या. पेट्रोल पंप आलाय भाई, पहिला पेट्रोल टाकून घेऊया. काय सगळं ब्लॉक करून टाकलं ट्रकवाल्यांनी. कोपर खिरणे भाई भेटली. एक नंबर काम. पोर्टरवरूनच भेटले आपल्याला. कोपर खिरण्याचीच भेटली ऑर्डर. घ्यायची कुठे आपल्याला. संत कृपा निवास मानकोली. परत पाठीमागा नको यार, इथे आजूबाजूला कुठेतरी असू दे पिकअप. हा त्याच रोडला आहे. आपलं पेट्रोल पण टाकलं आहे, ऑर्डर पण भेटले आहे. पहिला पिकअप करतो मग भेटतो तुम्हाला. इतना बड़ा क्या बोल रहे हो. डेली रहता है 300 रुपये ले लेना, ज़्यादा ले लेना 70 रुपये। 300 दे के डेली भेजता हूँ, 70 रुपये ज़्यादा लेता है, एक्टिवा करता हूँ। ऊपर से डालो आ जाएगा, पीछे बांधना पड़ेगा. ऊपर से डाल देना आ जाएगा। पीछे डाल दूंगा ना, कोई प्रॉब्लम. पहले ये पेपर डाल दो डिक्की में। डिग्गी में दूसरा है मेरे पास. ये पेपर पेपर तो बैग में डाल दूंगा, पेपर का कुछ नहीं. ये बॉक्स एक और है। एक ये भी है क्या यार, मजाक कर रहे हो भैया. डेली रहता है, तुम किधर रहते हो? इधर रहते हो? डेली भाई मैं भी डेली का ही ऑर्डर मारता हूँ. तुम्हारा डेली रहता है, वो जिसको पता नहीं रहता है वो लेके जा सकता है, जिसको पता है वो थोड़ी ना लेके जाएगा. पोर्टर में डिलीवरी ऐप में कौन से भी है ना, 40 सेंटीमीटर बाय 40 सेंटीमीटर के ऊपर नहीं जाता है. ये तो तुम्हारा 1.5 फुट का है. 50 रुपये ज़्यादा देता हूँ ना मैं, तो लेके जाता हूँ। अभी इसमें कितना बता रहा है. इसमें बता रहा है 229. हाँ, तुम ले लेना 300। ठीक है, मैं बोल दूंगा उधर आके, ठीक है? 100 रुपये दे दो सीधा एक्स्ट्रा. हाँ? 100 रुपये बोला एक्स्ट्रा दे दो. ठीक है, दूसरे 330 ले लो। 330 कर देना. कौन करने, वही करेंगे ना. कर देगा, मैं बोल दूंगा, तुम्हारे सामने बोल। ठीक है, अभी बोल दो. गाड़ी नंबर वही है,
वही है। उधर का लगा दो, उधर का, वो साइड का लगा दो। पहुंच रहा है? पहुंच गया ना? नहीं गिरेगा, आराम से तुम बैठ जाओगे। नहीं ये गिरेगा तो नहीं, पर गिरने की बात नहीं भाई। हाँ बोल देना भाई फोन करके। लोकेशन पे जाओगे, डीटीडीसी का मोड़ दिखेगा, उसके अंदर दे देना, पैसा ले लेना। डीटीडीसी में ही देना है ना? ठीक है चलो। ओके चला। तो 229 दाखवत आहे, 329, 100 रुपये एक्स्ट्रा घेत देतो बोललाय. पहिला साईडला थांबून बघतो पहिला कुठलं द्यायचं आहे. तर 1 मिनिट थांबतो साईडला, पहिला बघतो कुठलं जवळ आहे, तसं ते वाला मॅप लावतो. तर थांबतो. आपल्याला इथनं तसं पण लेफ्टला जायचं आहे. लेफ्ट मारून आपल्याला कलवावरनं सरळ जायचं आहे. कलवावरनं आपल्याला लेफ्ट मारायला लागेल परत. हे महापे शिळफाटा महापे हैं. हां एक नंबर मस्तच. कारण आपण ह्या रोडने येणार आहे ना, हा रबाळे घनसोली या साईडनं आपण येणार. हे इकडं कोपरखेरणे आलं, आपल्याला इथं द्यायचं आहे. आपला शिळफाटा रोड आहे ना, वरती लेफ्ट मारतो त्या आपल्याला त्या लेफ्टलाच द्यायचं आहे. सगळं पहिलं तर हेच देऊन टाकूया मग. कोपरखेरणे जरी असलं तरी तिथनं किती असणार आहे, लई त्याला 1-2-3 किलोमीटर असेल मला वाटतं उबेरचं. हे आपलं 20 किलोमीटर आहे, 47 मिनटं लागतील आपल्याला जायला. चला आता पार्सल पॅक झालं आहे, आता काय दुसरं पार्सल घेत नाही, बस झालं. जास्त लालच चांगलं नसतं. 46 मिनटं म्हणजे लवकर दाखवतं, जास्त टायमिंग दाखवत नाही. ट्रॅफिक नसेल मला वाटतं मग. कारण इथला जो रोड होता ना, हा वाला रोड पहिला बनत होता, तो आता बनला आहे, त्याच्यामुळे ट्रॅफिक कमी झाले वाटतं. हे बघा असं काहीतरी पार्सल बांधलं आहे मी, म्हणून तुम्हाला बोलतो मी अशी रबरवाली रस्सी यूज करा. कारण हे कसं इझी पडतं, बांधायची गरज नाही, फक्त अडकवायचं इकडं, इकडं ताणून तिकडं लावायचं, झालं. हा इथे एक बॉक्स आहे आणि हे असं काहीतरी बांधलं आहे. चला, ऊन खूप आहे, फोन पण तापतो आहे आणि कॅमेरा पण तापतो आहे. कॅमेरा आता चार्जिंग लावून बॅगेत टाकतो आणि सरळ तुम्हाला ड्रॉप लोकेशनला भेटतो. आता Much later. ऑलमोस्ट पोचलो आहे भाई. 300 मीटर आहे फक्त. फोनला परत काय झालं बघा, दिसत नाही काय, ब्राईटनेस पूर्ण कमी होते. गरम झाल्यामुळे होत असं मला वाटतं. तर DTDCचं ऑफिस बघायला पाहिजे, त्या ऑफिसमध्ये जायचं आहे. इथं बाहेरच आहे नशीब DTDC. पार्सल आहे, पार्सल पोर्टर. हां हां पेपर आहे ना. पेपर विसरलेलो, पेपर माझ्या लक्षात नव्हतं. हेच फक्त माझ्या लक्षात राहत नाही, बाकी डिलिव्हरी आपली पूर्ण प्रॉपर करतो मी. तर पेपर बिल द्यायला तर डिग्गीमध्ये पण तुम्ही बघितलं असेल 2-3 पेपर तसेच असतील. 2-3 GB 330 येलो. थँक्यू. चलो भाई, 330 पेमेंट आलं आहे आपलं. ऑर्डर कंप्लीट 5 स्टार सोबत. आपली बघा पोर्टरवरती आपली 734 अर्निंग झाले. पोर्टर राहू दे चालूच.
4 किलोमीटर आहे, 9 मिनटं लागतील आपल्याला इथं जायला. चला, अशी मल्टी ऑर्डर घेतली ना तर बरं पडतं, कारण आपल्या पेट्रोलचे पैसे वाचतात, जास्त अर्निंग होते कमी वेळामध्ये. आता मला जशी भेटली ना तशी भेटली तर ठीक आहे, कारण आपल्याला आपण ज्या येणार होतो ना त्याच रोडला भेटली मला, आणि जिकडं मला यायचं होतं त्याच साईडला भेटले. कधी कधी काय होतं, आता समजा मी तिकडनं भिवंडी साईडून मी येत होतो आणि माझी ऑर्डर ही होती कुठली, कोपरखैरणे, म्हणजे इथली होती. आता मला हे दुसरे पार्सल समजा जर आता हे दुसरं कोपरखैरणेचंच भेटलं आहे, दुसरं जर मला त्या साईडचं भेटलं असतं मुलुंड साईडचं, तर मला हे उलटं पडलं असतं, हे मला परवडलं नसतं, कारण इथनं परत 9 ते 10 किलोमीटर मला जायला लागलं असतं. ठीक आहे, चला 3.6 किलोमीटर आहे, अजून 8 मिनटं लागतील आपल्याला. उबेरच्या पण गाईज लोकेशनवरती आपण पोहोचलो आहे. कस्टमरने फ्लॅट नंबर काय टाकलेला नाही, पहिला कस्टमरला फोन करूयात. काही कस्टमर इथंच उभा आहे, त्यांना देते. सायकलीच्या इथं उभा आहेत ना, त्यांनाच द्यायचं आहे. पेमेंटचं बघूया काय सीन आहे. पेमेंट घ्यायचं यांच्याकडं 166. भाई उबेरचं पण दिलं आहे पार्सल. पेमेंट घेतलं 166 होते आणि 50 रुपये का काहीतरी प्रमोशन होतं, म्हणजे त्या ॲपमध्ये आपल्याला वॉलेटमध्ये भेटतील. अजून ऑर्डर डिलिव्हर नाही केलेली. त्याच्यामधले पण मला 50मधले पण पूर्ण नाही भेटणार, कारण माझं वॉलेट पहिलाच मायनसमध्ये आहे. बघूया किती रुपये मायनसमध्ये आहेत. ऑर्डर कंप्लीट 8 रुपये मायनस आहेत ना. हां ठीक आहे, 40 रुपये तरी नाही, हे 8 आणि ह्या ऑर्डरमधल्याने 10-15 रुपये कट होतील, 12 रुपये का काहीतरी, 42 रुपीज का काहीतरी दाखवलं. अजून ह्यावाल्या ऑर्डरचे अजून कट नाही झालेले. ह्यावाल्या ऑर्डरचे कट झाल्यानंतर मला ते दाखवाल विड्रॉचं कॅश आउट बॅलेन्स. एक मिनिट तुम्हाला दाखवतो. उबेरचं पण जसं पोर्टरचं आहे ना, पोर्टरचं तर एका मिनटामध्ये होतं, म्हणजे जशी ऑर्डर तुम्ही डिलिव्हर कराल ना, रिफ्रेश करायची पण गरज नाही का काय नाही, डायरेक्ट अकाउंटमध्ये पैसे येतात. 1 क्लिकमध्ये अकाउंटला पैसे येतात. उबेरचं पण तुम्हाला दाखवतो थांबा. आता उबेरचं पण मला 216 रुपयाची ऑर्डर होती. हे बघा 216.70ची ऑर्डर होती. त्याच्यातले 50 रुपये मला प्रमोशन, म्हणजे कस्टमरला ते डिस्काउंट भेटला असणार आहे. 166 रुपीज कस्टमरकडून घ्यायचे होते, तर कस्टमरने मला 270 रुपये दिलेत आणि बाकी 50 रुपये मला वॉलेटमध्ये आलेत. माझं 8 रुपये माझं वॉलेट माझं मायनसमध्ये होतं, तर 8 रुपये माझं कट होऊन मला 42 रुपीज यायला पाहिजेत ना, पण 42 रुपीज नाही येणार. ह्या ऑर्डरचे पण कट होतील. मग तुम्हाला दाखवतो, दिसतंय ना. हे बघा कॅश आउट. पहिला तर हे बघा इथं होमला आलो, हे तर आपलं होमचं पेज आहे. अर्निंगवरती जायचं आहे आपल्याला, तिथं कॅश आउट बॅलेन्स म्हणून ऑप्शन येईल, त्याच्यावरती क्लिक केलं नाही बघा. 40 रुपये म्हणजे ह्याचे 2 रुपये माझे कट होतील आणि पहिलाचे माझे 8 रुपये मायनस होते ते कट झाले, म्हणजे 42मधले फक्त मला 40 रुपये भेटतील. विड्रॉ केलं, डन झालं. एका मिनटाच्या आत पैसे अकाउंटला येतील. बघा आले बघा. वाजलेत किती, 3:57 म्हणजे 4 वाजलेत. गाईज तोंडाची हालत बघा काय झाले, सगळी माती उडाले तोंडावरती, पूर्ण माती आहे तोंडावरती. तर आता आपल्या कॅमेऱ्याला पण चार्जिंग नाही आहे, माईकची पण चार्जिंग संपत आले, फोनला पण 31% चार्जिंग आहे. तर मी ऑर्डर कंटिन्यू करतो आणि तुम्हाला सीधा घरी गेल्यानंतरच भेटतो आता, कारण फोनला पण चार्जिंग नाही, कॅमेऱ्याला पण चार्जिंग नाही, माईकला पण चार्जिंग नाही. तर चला भेटू सीधा घरीच आता. गाईज मी घरी आलो आहे, आता वाजलेत 8, पण 8ला नाही आलो मी, 7, 7:15 की 7:30ला घरी आलो आहे. आजची अर्निंग बघा आपली, हे बघा बरोबर 1500 रुपये आपली अर्निंग आहे आजची. त्याच्यामधलं जर पकडला तुम्ही 200 रुपये ते आणि एक वरचं एक, म्हणजे पहिल्याचं माझं जे पेट्रोल होतं त्या पेट्रोलचे 100 रुपये पकडा. चला ते 100 आणि ते 200, म्हणजे 300 रुपयाचं जर पेट्रोल पकडलं, तुम्हाला दाखवतो सरळ, तुम्ही आणि बोलाल की कसं झालं लगेच 1034 कसं झालं तुझं. तर मी नंतर मगाशी तुम्हाला बोललो ना की माझ्या कॅमेऱ्याला चार्जिंग नाही आहे. तर हे बघा पोर्टरची आपली आजची अर्निंग आहे 1034 झाले. 1034 पोर्टरचे झाले. त्याच्यानंतर आपण उबेरमधनं एक राईड घेतलेली, त्याचे आपले झाले 216 रुपये, त्याचे होते 216 रुपये.
अजून आपण पोर्टरवरून एक ऑर्डर 2 नंबरची ऑर्डर आपण घेऊन गेलेलो, तिचे होते 350 रुपये, पण तिचे आपण घेतले किती 500 रुपये. ती म्हणजे साईजला मोठी होती म्हणून तिचे आपण घेतले 500 रुपये. तर तिचे वरचे 150. तिथून परत आपण इकडं जी घेऊन आलो तिचे 229 होते, आपण तिचे घेतले 329, 329. म्हणजे त्याचे एक 100 रुपये वरचे आणि ह्याचे 150 रुपये, असं टोटल मिळून हे बघा, हे 1034 रुपये आपल्या पोर्टरचे झाले, 216 हे उबेरचे झाले आणि 250 म्हणजे पोर्टरचं आपलं जे ओव्हरसाईज होतं त्याचे हे 250 रुपये, म्हणजे पहिल्याचे 150 आणि तिचे एक 100 रुपये, म्हणजे असे ते 250 रुपये, म्हणजे टोटल आपले झाले 1500. तर हा होता आजचा व्हिडिओ. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटू असाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.